लॉ ऑफ अट्रॅक्शन ही खूप पॉवरफुल फोर्स आहे मित्रांनो, पण आजही अनेक लोक तिला चुकीच्या पद्धतीने समजतात. काही लोकांना वाटतं ही काहीतरी मॅजिक आहे, जादू. फक्त बसायचं, डोळे मिटायचे आणि स्वप्न बघायचं, युनिवर्स सगळं तुमच्या जोडीत आणून ठेवेल. पण खरं सांगायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम अजिबात करत नाही. ही फक्त विशफुल थिंकिंग नाही, ही एक प्रोसेस आहे. तुमचं माइंड, तुमची एनर्जी आणि तुमचे ऍक्शन्स यांना योग्य दिशा नेण्याची पद्धत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि जेव्हा तुम्ही ही तिला योग्य प्रकारे वापरायला शिकता, तेव्हा ही तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. प्रॉब्लेम लक मध्ये नाही, फोकस मध्ये आहे. सत्य हे आहे की आपण सतत काही ना काही अट्रॅक्ट करत असतो, आपल्याला त्याची जाणीव असो किंवा नसो. आपले थॉट्स, आपल्या इमोशन्स आणि आपल्या हॅबिट्स हे सगळं मिळून आपल्या आयुष्यातले रिझल्ट्स तयार करत असतात. पण काही लोक सक्सेस अट्रॅक्ट करतात, काही स्ट्रगल अट्रॅक्ट करतात, काही लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, काही लोकांच्या आयुष्यात अपॉर्च्युनिटीज येतात. आणि या मागचं लक नाही तर टॅलेंट किंवा फेट सुद्धा नाही. या मागचं कारण आहे फोकस, ओनली फोकस. आयुष्यात एक नियम कायम काम करतो, ज्यावर तुम्ही फोकस करता ते वाढतच जातं. जर तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केला तर आणखी प्रॉब्लेम दिसतील. जर अपॉर्च्युनिटीज वर फोकस केला तर अपॉर्च्युनिटीज सर्वत्र दिसायला लागतील. जर तुम्ही तुमच्या लिमिटेशन्स वर फोकस केलं तर लाईफच्या लिमिटेशन्स अजून मजबूत करेल. पण जर तुम्ही क्लॅरिटी, एनर्जी आणि इंटेन्शनने तुमच्या गोल्सवर फोकस केलं तर युनिवर्स अशा प्रकारे गोष्टी अलाइन करायला लागतं, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल मित्रांनो. पण इथे एक मोठा डिफरन्स आहे. काही लोक फक्त होप करतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल आणि काही लोक तिला खरंच कामाला लावतात. एक ग्रुप फक्त वेट करत बसतो, कधीतरी काहीतरी बदलेल. दुसरा ग्रुप स्वतः चेंज क्रिएट करतो. एक ग्रुप विचारतो हे काम का करत नाहीये, तर दुसरा ग्रुप विचारतो की मला पुढे काय करायला हवं. कारण ही फक्त थॉटची गोष्ट नाही मित्रांनो, ही फक्त अफर्मेशन्स किंवा विजन बोर्डची गोष्ट नाही. ही योग्य इनर आणि आउटर कंडिशन्स तयार करण्याची प्रोसेस आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त गोष्टी अट्रॅक्ट करणं नाही, तुम्हाला ज्या व्यक्ती बदलायचं आहे त्या व्यक्तीत अट्रॅक्ट करणं आहे. आणि एकदा तुम्हाला हे समजलं तर गोल्स अचीव करण्याची स्ट्रगल कायमची बदलून जाईल. लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस. अनेक लोकांना त्यांच्या थॉट्सची जाणीवच नसते. ते कोणत्या इमोशन्स मध्ये जगत आहेत, ते जगात कोणती एनर्जी पाठवत आहेत हे त्यांना कळतच नाही. पण रियालिटी अशी आहे की तुमचा माइंड सतत तुमची रियालिटी शेप करत असतं. तुमचा प्रत्येक थॉट, प्रत्येक बिलीफ, प्रत्येक फिलिंग तुमच्या आयुष्यात काय अट्रॅक्ट होणार आहे हे ठरवत असतो. कधी नोटीस केलंय का, जेव्हा तुम्ही गुड मूड मध्ये असता, चांगल्या मूड मध्ये, तेव्हा गुड थिंग्स जास्त घडतात. तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट फील करता, तेव्हा लोक सुद्धा तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेस, वरी किंवा निगेटिव्हिटी मध्ये असता, तेव्हा सगळ्या तुमच्या विरोधात चालल्यासारखं वाटतं. वर्ल्ड फक्त तुमच्या सोबतच घडत नाहीये, ते तुमच्या एनर्जीला रिस्पॉन्ड करतंय. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला स्टेप म्हणजे तुम्ही रोज काय थिंक करता, काय फील करता आणि काय बिलीव्ह करता याबद्दल कॉन्शियस होणं. तुमचे थॉट्स म्हणजे सीड्स सारखे काम करतात. प्रत्येक थॉट तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काहीतरी पेरत असतो. जर तुम्ही सतत प्रॉब्लेम्स बद्दल विचार करत राहिला तर डाऊट, स्ट्रगल, फ्रस्ट्रेशन यांची बीज पेरत आहात. पण जर तुम्ही पॉसिबिलिटीज वर फोकस केलं तर कॉन्फिडन्स, ग्रोथ आणि सक्सेसची बीज पेरत आहात. आणि इथे एक पॉवरफुल गोष्ट आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड रिअल आणि इमॅजिन यात फरक ओळखत नाही. जर तुम्ही सतत सक्सेस व्हिज्युअलाइज केली तर तुमचं माइंड बिलीव्ह करायला लागतं की हे शक्य आहे. पण जर तुम्ही सतत फेल्युअर बद्दल विचार केला तर तुमचं माइंड त्यासाठी प्रिपेअर व्हायला लागतं. तुमचं ब्रेन सतत तुमच्या बिलीफ्सचे प्रूफ शोधत असतं. म्हणूनच अनेक लोक स्टक राहतात. ते स्वतःला सांगतात मी अनलकी आहे,
मी कॅपेबल नाही, सक्सेस दुसऱ्यांसाठीच आहे, आणि मग त्यांचं ब्रेन ते खरं असल्याचे प्रूफ शोधायला लागतं. पण सक्सेसफुल लोक वेगळं करतात, ते त्यांच्या माइंडला त्यांच्या विरोधात नाही तर त्यांच्या बाजूने काम करायला ट्रेन करतात. ते निगेटिव्ह थॉट्स रिप्लेस करायला सुरुवात करतात. मी चांगला नाही याच्या ऐवजी ते म्हणतात मी शिकतोय, मी इम्प्रूव्ह होतोय, मी कॅपेबल बनतोय, माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज नाहीत ऐवजी ते म्हणतात अपॉर्च्युनिटीज सर्वत्र आहेत आणि मला त्या स्पष्टपणे दिसत आहेत. हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, हे तुमचं ब्रेन रिवायरिंग करणं आहे. आणि सायन्स सुद्धा हेच सांगतं, तुम्ही जे थॉट्स वारंवार करता ते तुमच्या ब्रेन मध्ये स्ट्रॉंग पाथवे तयार करतात. म्हणून निगेटिव्ह लोक अधिक निगेटिव्ह होतात आणि कॉन्फिडंट लोक सतत सक्सेसफुल होत असतात, कारण त्यांनी त्यांच्या माइंडला सक्सेस ऍक्सेप्ट करायला ट्रेन केलंय. मग क्वेश्चन आहे, माइंड रिप्रोग्राम कसं करायचं? पहिला स्टेप म्हणजे तुम्ही काय विचार करता याबद्दल हायपर अवेअर होणं. स्वतःशी तुम्ही कसं बोलता हे नोटीस करा. तुम्ही स्वतःला लिफ्ट करता की स्वतःलाच डाऊन करता? तुम्ही बेस्ट ऍक्सेप्ट करता की नेहमी वर्स्ट अज्युम करता? कारण जर तुम्ही तुमचे थॉट्स कंट्रोल केले नाहीत तर तुमचे थॉट्स तुम्हाला कंट्रोल करतील. आहे की नाही गमतीशीर? एकदा तुम्ही निगेटिव्ह थॉट्स पॅटर्न ओळखले की पुढचा स्टेप म्हणजे त्यांना रिप्लेस करणं. इथे अफर्मेशन्स उपयोगी पडतात, पण फक्त विशफुल थिंकिंग म्हणून नाही, तर तुमचं माइंड रिकंडिशन करण्यासाठी. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलता त्यावर विश्वास असला पाहिजे. जर तुम्ही म्हणालात मी श्रीमंत आहे पण आतून तुम्हाला ते खरं वाटत नसेल तर सबकॉन्शियस माइंड ते रिजेक्ट करेल. पण जर तुम्ही म्हणालात मी वेल्थ क्रिएट करायला शिकतोय, मी दररोज फायनान्शियली सिक्युअर होत आहे, तर तुमचं माइंड ते ऍक्सेप्ट करू शकतं. अफर्मेशन्स अशा प्रकारे बोला ज्या तुम्हाला रिअल वाटतील. आणि शेवटचा इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे रिपिटेशन, कारण माइंड बदलणं म्हणजे मसल बिल्ड करण्यासारखं आहे. एकदाच केल्याने ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, रोज ट्रेनिंग करावी लागते. तुमचे थॉट्स तुमचे बिलीफ्स तयार करतात, तुमचे बिलीफ्स तुमचे इमोशन्स तयार करतात, आणि तुमचे इमोशन्स तुमचे ऍक्शन तयार करतात, आणि तुमचे ऍक्शन्स शेवटी तुमचे रिझल्ट्स तयार करतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून तुमची गोल्स अचीव्ह करायची असतील ना, तर सर्वात आधी कंट्रोल घ्यावा लागेल त्या गोष्टीवर जी बाकी सगळं शेप करते, म्हणजेच तुमचं माइंड. एकदम तुम्हाला समजलं की थॉट्स तुमची रियालिटी तयार करतात, तर पुढचा स्टेप आहे इमोशन्सची पॉवर समजून घेणं. अनेक लोकांना वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त थिंकिंग वर काम करतं, पण ट्रूथ काय आहे माहितीये का? थिंकिंग अलोन इज नॉट इनफ. इमोशन ही मॅनिफेस्टेशन मागची खरी ड्रायव्हिंग फोर्स आहे. थॉट्स ब्ल्यूप्रिंट तयार करतात, पण इमोशन्स त्या ब्ल्यूप्रिंटला पॉवर देतात. आठवा, असा एखादा मोमेंट जेव्हा तुम्ही खूप एक्साइटेड होता, कदाचित एखादी मोठी अपॉर्च्युनिटी मिळणार होती, किंवा तुमचं एखादं क्लिअर गोल होतं आणि तुम्हाला वाटत होतं मला कोणी थांबवू शकत नाही. ती एनर्जी, ती फिलिंग गोष्ट पुढे ढकलतं. आता असा वेळ आठवा जेव्हा तुम्ही फिअर, डाऊट, त्यावेळी तुम्ही ऍक्शन घेतला होता की हेजिटेट केला होता. लॉ ऑफ अट्रॅक्शन खरं तर अशा प्रकारे काम करतं, तुम्ही फक्त जो थिंक करता तेच अट्रॅक्ट करत नाही, तुम्ही जे सर्वात जास्त फील करता ते अट्रॅक्ट करतं. आणि इथेच बहुतेक लोक अडकतात. ते म्हणतात मला सक्सेस हवी आहे, पण आतून फिअर फील करत असतात. फेल्युअरची फिअर, रिजेक्शनची फिअर, अननोनची फिअर. तेव्हा ते म्हणतात वेल्थ हवी आहे, पण आतून लॅक फील करत असतात. तुमचे इमोशन्स म्हणजे रेडिओ स्टेशन सारखे सिग्नल्स आहेत. जर तुम्ही फिअर, स्ट्रेस आणि वरीच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून असाल तर तुम्ही तीच एनर्जी जगात ब्रॉडकास्ट करत आहात, आणि लाईफ तीच एनर्जी तुम्हाला परत रिफ्लेक्ट करते. पण जर तुम्ही कॉन्फिडन्स, ग्रॅटिट्यूड आणि एक्साइटमेंटच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून आहात तर तशाच प्रकारच्या सिच्युएशन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागतात. मग क्वेश्चन असा आहे, तुम्ही रोज कोणती एनर्जी ब्रॉडकास्ट करत आहात? कॉन्फिडन्स की इनसिक्युरिटी? एम्पॉवर्ड फिलिंग की पॉवरलेस फिलिंग? कारण लाईफ तुमच्या वर्ड्सला, शब्दांना रिस्पॉन्ड नाही करत, ते रिस्पॉन्ड करतं तुमच्या फिलिंगला. आणि इथे एक पॉवरफुल गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या इमोशन्स बदलू शकता.